बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापलंय। लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवलं जात असल्याचा आरोप या ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलाय। दरम्यान या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके यांच्या संबंधावर एक सूचक ट्विट केलेला आहे। दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके एकत्र जेवण करत असल्याचा फोटो ट्विट केलेला आहे। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या बीड जिल्ह्यात मुक्काम ठोकून आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात लक्ष्मण हाके मैदानात उतरलेले आहेत। वाल्मिक कराडला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। तसंच वाल्मिक अण्णा यांचे सर्वपक्षीय संबंध असल्याची बाब हाके यांनी अधोरेखित केली आहे। वाल्मिक अण्णा यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढंच काय सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत असं लक्ष्मण हाके म्हणाले। त्यानंतर काही वेळातच अंजली दमानिया यांनी एक फोटो ट्विट केलेला आहे। अंजली दमानिया यांनी एक फोटो ट्विट केलाय। तो फोटो शेअर करताना हा फोटो एका व्यक्तीने मला पाठवला असं त्या म्हणालेल्या आहेत। या फोटोमध्ये वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके हे एकत्र जेवण करत आहेत। हा फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाहीये। अंजली दमानिया यांनी फोटो शेअर करतात चर्चांना उधाण आलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाचा गेल्या 4 आठवड्यांपासून तपास सुरू आहे। या संदर्भात रोज वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत असून त्यात अनेक मोठमोठी नावं ही चर्चेत आलेली आहेत। त्यात चर्चेतील 2 प्रमुख नावं म्हणजे वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुख्य सहभाग होता असा दावा केला जात असून त्या संदर्भात पोलीस सखोल तपास करतायत। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याचाही आरोप होत असून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत।